नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या ही पियूला धमकावत असते. तू मागच्या वेळेस माझे एक पत्र बदललं होतं ना, तू तिला काय सांगणार होती? खरं खरं सांग. मागच्या वेळेस तुला माझा कसा ओरडा भेटला होता? आणि त्यावेळेस तेथे नंदिनी येते व रम्याला ओरडते. एवढ्या जोरात तू तिचा हात का पकडला? तुला काही समजते? पिहू ही खूप घाबरलेली असते. नंदिनी बोलते, पिहूकडून काहीतरी काढून घेण्याचा प्रयत्न करत होतीस, परंतु पिहूने तुला सांगितले नाही म्हणून तू तिचा हात घट्ट पकडून ठेवलेला आहे. मला सांग, तुला काय जाणून घ्यायचे आहे? तेव्हा रम्या खूप देखील घाबरते. तर इकडं आपण बघतो की मिथुन जीवाला बोलतो, जीवा, तुझी आणि नंदिनीची जोडी ही देवाने बनवलेली आहे. तुमची दोघांची कितीही इच्छा असली तरी तुम्ही दोघे केव्हाही वेगळे होणार नाही. जीवा देखील चिंतेमध्ये पडलेला असतो. तर इकडे आपण रम्या ही खूप घाबरलेली असते. आता पुढील भागामध्ये पिऊने काय ऐकले हे सत्य सांगेल का? हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे.